स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखेची मोठी कारवाई। ट्रक चोरी करणाऱ्या चोरीचा बनाव रचनेस मदत करणाऱ्या 2 इसमास अटक। जवळजवळ 7,10,000 रुपये किमतीचे 2 ट्रक जप्त। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार करून मालमत्तेविरुद्धची गुन्हे करणाऱ्या इच्छुकांची माहिती करून त्यांच्या कारवाई करण्याचे अधिकार केले होते। त्या अनुषंगाने 1997/2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल एदळे, पोलीस नाईक सोमनाथ गुंडे यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मिरज शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला ट्रक हा विश्रामबाग ट्रक अड्ड्यावर लावलेला असून सदर चोरी करणारा बिरदेव गडदे आणि बनावास मदत करणारा गणेश भोसले हे थांबलेले आहेत। सदर पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे विश्रामबाग परिसरात निघणारी करत असताना एका ट्रकच्या नंबर प्लेटला काळे फासलेले असून सदर ट्रक जवळ 2 संशयित इसम थांबलेले दिसले। त्यांचा इसम संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर दोन्ही इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावं बिरदेव बाळू गडदे वय वर्ष 26 राहणार गोडवाडी गडदे वस्ती सांगोला तालुका सांगोला, गणेश अनिल भोसले वय वर्ष 32 राहणार रमामाता नगर काळे प्लॉट सांगली असं असल्याचं सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्यांच्या जवळ लावलेले ट्रक 2 नंबर प्लेटवर काळे लावल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तरं दिली। सहित पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता बिरदेव गडदे यानं सांगितलं की त्यास ट्रक घेण्यास फायनान्स मिळाला नसल्याने त्यानं त्याचा चुलते यशवंत करते यांचे नाव फायनान्स करून टाटा कंपनीचा 1613 मॉडेलचा HM 504875 हा ट्रक खरेदी करून तो ट्रक स्वतः वापरत होता। सदर ट्रस्टच्या फायनान्सच्या थकीत झाल्याने तो व त्याच्या साथीदार गणेश भोसले या दोघांनी संगनमत करून सदरचा MH 504875 हा ट्रक मोहोळ शेंबडे राहणार सांगोला यांना विकला आणि साथीदार गणेश भोसले यांच्या मालकीचा टाटा क्रमांक 1613 MH 10Z 4584 या ट्रकला MH 504875 नंबरची प्लेट लावून मिरज पंढरपूर रोड शेतकरी धाब्याजवळ काही काळ लावून तेथून कोणालाही काही न सांगता तो स्वतः पुन्हा आणून विश्रामबाग ट्रक अड्ड्यावर लावला। त्यानंतर त्याने चुलते यशवंत गडदे यांचे त्याचे नाव असलेले ट्रक चोरीला गेला असल्याचं खोटं सांगून त्यांना तो वापरत असलेला MH 504875 हा ट्रक चोरीस गेल्याबाबत सुरती यशवंत गडदे यांना खोटी फिर्याद देण्यास लावली असं जे कबुली दिले। सदरबाबत मिरज शहर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेखा तपासला असता वरील प्रमाणात ट्रक चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री लागलीच झाली। नंबर प्लेट बदलून लावलेला असलेला ट्रक पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला असून गुन्ह्यात चोरीस गेलेला असल्याचा भासवल्याचा मूळ ट्रक हा पंचनामे जप्त केलाय। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला असून पुढील तपासणी मिरज शहर पोलीस ठाणे करत आहेत। सहसंपादक मुजफ्फर मुजावर।